शेतकऱ्यांची कर्जमाफी लटकली आहे आणि आता प्रहार जनशक्ती पक्षाने सरकारला थेट आवाहन दिलं आहे। मशाल आंदोलन करून सरकारला जागा करणाऱ्या प्रहारने आता 17 तारखेची अंतिम मुदत दिली आहे। अवकाळी पाऊस भाऊ आला आणि आपण स्वतः शेतामध्ये जाऊन सर्वेक्षण केलं, काय मागणी सरकारकडे? खरं तर खूप नुकसान झालेलं आहे। बारीक गारीनं संत्रा जो आहे, आता जो आंब्याबार आहे त्याला मोठं नुकसान पोहोचेल। सरकारनं मदत केली पाहिजे। हो, गुलाबराव पाटील म्हणतात की आमच्यापर्यंत पोहोचले नाही, बच्चू कच्चू असं उत्तर त्यांनी दिलं, काय म्हणतात? ते त्यांचा नासमज म्हणा आहे, कसा आहे बोलावं म्हणून काहीतरी बोललं पाहिजे अशातला तो भाग आहे। तुमच्यापर्यंत लोकांनी तुम्हाला निवडून येण्यासाठी मतदानापर्यंत गेले, पण तुम्ही मतदारापर्यंत जात नाही, याच्यासारखं अपयश नाही आहे। गुलाबराव कोणी माझ्याकडे आलं नाही म्हणून तो कच्चू होत नाही, याच्यात तुमची किती अल्पबुद्धी आहे ते माहीत पडतं। शेवटचा प्रश्न, मशाल आंदोलनचे काही असं त्याची म्हणजे त्याच्यानंतर अजून काही पुढे आंदोलन करणार? 17 तारखेला मीटिंग आहे, ते मीटिंग मध्ये जर व्यवस्थित निर्णय झाला नाही तर आम्ही 17 तारखेला नवीन आंदोलन जाहीर करू। 17 तारखेला जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढे उग्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष करणार। आणि येत्या काळामध्ये ज्या प्रकारे गुलाबराव पाटील म्हणतात की बच्चू कच्चू आहे, हे त्यांनी ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे यावर सुद्धा बच्चू कडू यांनी टीका केली आहे। मी कॅमेरा पर्सन ललित सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज। कर्जमाफीचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे। प्रहार पक्षाने उचललेला आक्रोश आता सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे। 17 तारखेला प्रहार आपली भूमिका जाहीर करणार आहे आणि त्यानंतर राज्यात नवा संघर्ष उभा राहू शकतो। पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।